कोकणातल्या ग्रामीण भागात ख्रिसमसची जोरदार तयारी सुरू आहे। ख्रिस्ती बांधवांनी आपल्या घराला आकर्षक सजावट केली आहे। फराळ केक्स तयार झाले आहेत। लहान थोरांपासून घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतोय। दरम्यान कोकणातल्या ख्रिस्ती बांधवांच्या घरी कशा पद्धतीने तयारी सुरू आहे त्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अमोल मोरेनी। ख्रिसमसचा उत्साह अगदी मोठ्या शहरांमध्येच नाहीये, तो कोकणातल्या ग्रामीण भागातल्या ख्रिस्ती बांधवांच्या घरी देखील आहे। मी आता अशाच एका ख्रिस्ती बांधवाच्या घरी आहे, जिथं अशा प्रकारचं सेलिब्रेशनची तयारी आहे जी ख्रिसमसची ती सुरू आहे। सेलिब्रेशन जे होतं तुमच्या ख्रिसमसचं घरातलं ते नेमकं कसं असतं आणि पुढचे प्लॅन्स तुमचे कसे असतात? क्रिसमस ट्री डेकोरेशन, घराची सजावट पूर्ण, त्याच्यानंतर घराच्या बाहेरचं लाईटिंग्स अँड ऑल, त्याच्यात फराळ आमच्याकडे महत्त्वाचा असतो। त्याच्यात बरेच पदार्थ जसे इकडे केले जातात तसे असतात, पण काही पदार्थ वेगळे असतात, जसे गोवनी स्टाईलमध्ये एक फूल असतं किंवा कळकळ त्याला म्हणतात, किंवा प्लम केक्स असतात जे स्पेशल असतात। त्याच्याशिवाय मग क्रिसमस नंतर असं बाहेर जाणं अलग सगळ्या फॅमिलीसोबत, त्यांच्यासोबत आम्ही सेलिब्रेट करतो। Joy to the world, the Lord has come. Let earth receive her King. Let every heart prepare him room. And heaven and nature sing, and heaven and nature sing, and heaven and nature sing. Joy to the world, the Savior reigns. Let men their songs employ, while fields and floods rock hills and plains. Repeat the sounding joy, repeat the sounding joy, repeat the sounding joy. कोकणातल्या घराघरांमधला हा माहोल आत्ताचा आहे, त्यामुळं तुम्ही देखील या माहोलमध्ये या ख्रिश्चन धर्मीयांच्या नाताळ या सणामध्ये नक्की सहभागी व्हा। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।